येत्या 24 तासात भारत हल्ला करण्याची पाकला भीती। नमस्कार, मी आरती, तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। भारताने काल पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी नेमके काय करायचे याचा अधिकार लष्कराला दिल्यानंतर आता कोणत्याही क्षणी पाकवर हमला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तरीही पाकच्या कुरघोड्या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे। सीमेवरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार 5 दिवसापासून सुरू असताना रात्रभर पाकने आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार करून खुमखुमी दाखवून दिली आहे। भारतानेही या गोळीबाराला जशास तसे उत्तर दिल्याने पाक पुरता घाबरला आहे। आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केल्याने आज अनेक देशांनीही युद्धाची परिस्थिती पाकच निर्माण करत असल्याचे म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आजही अनेक देशांशी थेट संपर्क साधून युद्धजन्य परिस्थितीची माहिती दिली आहे। काल लष्कराच्या 3 प्रमुखांशी बैठक घेतल्यानंतर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 5 उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत। या बैठकांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबतही त्यांची एक बैठक झाली। पाकवर हल्ला करण्यासाठीचा ऍक्शन प्लॅनही तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। बैठकीचे सत्र सुरू असतानाच अचानक सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संरक्षण सल्लागार अजित डोवाल आणि लष्कराच्या 3 दलांच्या प्रमुखांची तातडीने बैठक बोलवली होती। या बैठकीत पाकिस्तानवरील हमल्यासंदर्भात चर्चा झाली असून लष्कराच्या 3 प्रमुखांनी त्याचे प्लॅन नेमके काय आहेत याची माहिती पंतप्रधानांना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 मे रोजी रशिया दौऱ्यावर जाणार होते। आज त्यांनी आपला हा नियोजित दौराही रद्द केला आहे। याच दरम्यान पाकिस्तानचे माहिती मंत्री अताह उल्लाह तरार यांनी मध्यरात्री 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भारताविषयी एक दावा केला आहे। भारत पहलगाम हल्ल्याच्या घटनेचा खोटा बहाणा करून येत्या 24 किंवा 36 तासात लष्करी हल्ला करू शकतो। आम्ही कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ। पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरला आहे, याचा आम्ही कायम निषेध केला आहे। या हल्ल्याची तज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत।